नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. विविध फुलांची रंगीबेरंगी फुलं अशी रांगोळी डिझाईनमध्ये खूप सुंदर आणि छानसुद्धा दिसते. आधी तर आपल्याला निळा कलर आणि आकाशी कलरमध्ये सर्कल तयार करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला पिवळा आणि पांढरा कलर घालून घ्यायचे. त्याच्याच खाली आपल्याला आकाशी कलर आणि पिवळा आणि पांढरा कलरची शेडिंग करून घ्यायची. त्याच्याच खाली आपल्याला टोकावर आपल्याला 3 हिरव्या कलरची लाईन ओढून घ्यायची. सेम प्रोसिजरमध्ये आपल्याला हा निळ्या कलरचे सर्कल तयार करून घ्यायचा. अगरबत्तीच्याच कडेने आपल्याला लांब लाईन ओढून घ्यायची, म्हणजे ही कड्यांची डिझाईन आपली तयार होते. खाली आपल्याला आकाशी कलर आणि पांढऱ्या कलरची शेड तयार करून घ्यायची. असे करत आपल्याला 4 फुलं इथं तयार करून घ्यायचे. आता मी निळा, आकाशी आणि जांभळा कलर इथं वापरला आहे. तुम्हाला हवा असल्यास लाल कलर, पिवळा, गुलाबी, राणी कलर अशा कलरमध्ये तुम्ही फुलांची डिझाईन तुम्ही काढू शकता. तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरची तुम्ही फुलं इथं काढू शकतात. अगदी साधी, सिंपल आणि सहज कोणीही काढू शकेल. आता 4 फुलं मी तयार करून घेतले सेम प्रोसिजरमध्ये आणि फांदीसाठी मी हिरवा कलर घेतला. असे फांदी आपल्याला एका एक जॉईंट फांदी तयार करून घ्यायची आणि फुलांची डिझाईन इथं तयार करून घ्यायची. ज्या लांब फांद्या आहेत तिथं आपल्याला कळ्यांची डिझाईन तयार करून घ्यायची. कळ्यांसाठी मी निळा कलर, जांभळा कलर, आकाशी कलर इथं वापरलेला आहे. किंवा तुम्हाला वेगळा कलर घ्यायचा असेल तुम्ही तोही घेऊ शकता. खूप सुंदर छान दिसतं अशी कळ्यांची डिझाईन त्यामध्ये. त्याच्याच खाली हिरव्या कलरची लाईन आपल्याला ओढून घ्यायची. आता जिथं आपल्याला तुळशीचे मंजुळा असतात त्या सेम तशीमध्ये आपल्याला मंजुळा काढून घ्यायचे. खूप सुंदर आणि झटपट होणार ही रांगोळी डिझाईन आहे. तुम्हाला माझी आजची रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.